नमस्कार, आपण पाहतात अशोक वार्ता न्यूज लाईन मराठी। कार्यरत शिक्षकांवरील टीईटी अट रद्द करावी, पदोन्नतीतील अन्याय दूर करावा आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करावे या प्रमुख मागण्यांसाठी सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले। राज्यव्यापी आंदोलनाचा भाग असलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनानंतर शिक्षकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाला निवेदन सादर केले। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शिक्षकांनी दिला। आंदोलन टीईटी विरोधात आणि बीएलओ आणि अशैक्षणिक कामांच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांनी केलेलं आहे। हे आंदोलन मुख्यत्वे टीईटी संदर्भात आहे। टीईटी जी एनसीटीने जे गाईडलाईन दिलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा 1/9/2025 जो शासन निर्णय झाला त्याचा चुकीचा अर्थ काढून सगळ्या प्रकारच्या पदोन्नत्या चालू आहेत, त्याबाबतचं आम्ही आंदोलन करत आहोत। या आंदोलनाचा कुठल्याही अधिकाऱ्यांनी आणि त्या पत्राचा कुठल्याही अधिकाऱ्यांनी व्यवस्थित अभ्यास केला नाही आणि सेवाज्येष्ठ शिक्षकांवर जो मोठा अन्याय होत आहे त्या संदर्भात हे जो आंदोलन आम्ही करत आहोत आणि जोपर्यंत त्याचा योग्य अर्थ लावून सर्व सेवाज्येष्ठ बांधवांना आणि सर्व शिक्षकांना त्यांच्या कामासाठी मुक्त करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत। शिक्षण मंत्र्यांशी काही चर्चा झाली या संदर्भात? शिक्षण मंत्र्यांशी आम्ही निवेदन दिलेले आहेत, मेलवर निवेदन पाठवलेले आहेत। समन्वय समितीचे काही कार्यकर्ते सुद्धा शिक्षण मंत्र्यांना भेटलेले आहे, ते सुद्धा पॉझिटिव्ह आहे, परंतु शासकीय पातळीवर प्रशासकीय पातळीवर त्याचे काही अभ्यास नीटसा केला जात नाही आणि त्या घाई गर्दीत आमच्या नाशिक जिल्ह्यात तर हे प्रमोशन जोरात चालू आहे। शासनाने जर या संदर्भात काही निर्णय घेतला नाही तर पुढची भूमिका आमची आंदोलनाचीच राहील आणि याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत। मी एक जिल्हा परिषद कर्मचारी असून या टीईटी संदर्भात आमचं हे जे राज्यव्यापी आंदोलन आहे, या आंदोलनाचा सर्व राज्यातील शिक्षकांवर आणि अध्यापनावर परिणाम होणार आहे आणि असा हा परिणाम आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षा हा सर्व गोष्टींचा पाया असतो। शिक्षणाला जास्त महत्त्व दिलेलं असतं, परंतु या शिक्षकांचंच मानसिक खच्चीकरण सध्या केलं जात आहे आणि या खच्चीकरणाला आमचे सर्व शिक्षक बळी पडत आहेत, कारण की शासनाचे वेगवेगळे निर्णय आणि ह्या निर्णयांमुळे आमच्यासारख्या सर्व सिनियर लोकांवर अन्याय होत आहे आणि हा अन्याय सहन करणं, त्या अन्यायाला वाचा फोडणं हे आमचं आद्य कर्तव्य असल्यामुळे आज आम्ही राज्यातून, आमच्या नाशिक जिल्ह्यातून आज या आंदोलनाचा पवित्रा उचललेला आहे आणि या सर्व गोष्टींची शासनाने एनसीटीने दखल घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करते आणि जर या प्रकारचं असं आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आमचं अध्यापनातील जे काही हे आहे मुलांच्या भवितव्याचं, त्याबद्दल नक्कीच आमचं खच्चीकरण होईल। आमच्या मागण्या पूर्ण करून आम्ही मुलांच्या भविष्यासाठी निश्चित प्रयत्न करू असं आम्ही शासनाला आश्वासन देतो।